काय करता? नीट अडवावा ना. नाही नाही होते डोळा लागला आले सारे. वसुंधरा, तुम्ही क्लिअरली दमलात. प्लीज थोडा वेळ आराम करा. नाही नाही अहो असं कसं चालेल. मुलं याची तयारी झाली, त्यांचं खायचं बघायचंय आणि शिवाय संध्याकाळी गुरुमातांच्या प्रार्थनेची तयारी, तुळस लागेल, दिवे लागतील, वाती वळायचे, खूप काम आहेत. आणि रात्रीचं जेवण आहे. नाही म्हणजे त्यांचा उपवास आहे तरी पण फळं तयार करून ठेवावी लागतील ना. परत पहाटेची तयारी आहे, थंडी आहे, स्वेटर मी आलेच की. वसुंधरा माझं ऐका ना प्लीज. एवढं सगळं काम तुम्ही एकटा नाही करू नका. ॲटलीस्ट तनयाची मदत तरी घ्या. तानाया नाही नाही नको नको. म्हणजे तिला कामाची सवय नाही आणि जर काही चूक झाली ना तर उगाच गुरुमातांचं कोप होईल. ओके, मला सांगा काय काय करायचंय. हो काही करायचं नाही, मी सगळं करेन. मी आलेच, खूप कामं पडले. वसुंधरा, हो झोप झाली नाहीये तुमची. पहाटे सुद्धा थंड पाण्याने आंघोळ केली. बघा असं आजारी पडाल तुम्ही. मला काही होणार नाही, मी ठीक आहे. मी नाही काम करते, मी तर कडक चहा घेते आणि कामाला लागते. तुम्ही नका काळजी करू. तुम्हाला देऊ का चहा? नाही मला नकोय. आले ना लगेच, खूप काम करायचे, काळजी नका करू. अहो वसुंधरा. बेबी, तू आत का आलीस? तुझं बाहेर मस्त गप्पा चालू आहेत. मूड नव्हता माझा गप्पा मारायचा, ते पण त्या गुरुमातांशी. अरे सगळं बोलतीयस. किती छान वाटतंय बाहेर. किती दिवसांनी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन भक्तिभावनेने पूजा केली आहे. किती प्रसन्न वाटतंय. डोंबल प्रसन्न. किती बोर होत होतं शी. असं नको बोलूस यार. मग काय नाही, तिथे पूजा कमी आणि त्या वसुवहिनीचं कौतुकच जास्त चाललेलं. काय रे सारखी पुढे 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 करत असते. कमॉन तनू, वहिनीने पहाटे उठून तयारी केली आहे सगळी. एवढं कौतुक तर होणारच ना. आणि एवढं वाईट वाटत होतं तर घ्यायची होती ना रिस्पॉन्सिबिलिटी. तुला काय वाटतं? मी घेणारच होते. मी काय घाबरत नाही कोणाला. नाही, तुझ्या आईनेच माझं नाव पुढे न करता वसुवहिनीचं नाव दिलं. मग मी काय करणार होते? बिचारी मी, माझा कधी काही विचारच करत नाही. अरे बापरे. बरं तर मी काय म्हणतो, आता आईचे डिसिजन्स बदलू शकत नाही ना कोणी. सो जाऊ दे ना. ॲटलिस्ट गुरुमता असेपर्यंत तू समजून घे. घरातलं वातावरण जरा पीसफुल राहू दे. नाही नाही नाही, तुला काय म्हणायचंय? मी समजून घेत नाही. माझ्यामुळे घरातलं वातावरण पीसफुल नाहीये. सिरियसली? हा अरे यार तनू, ते बघ मला वाद नाही घालायचा आहे. एक काम कर, मी ना बाहेर थांबतो. तू शांत झालीस ना की तू बाहेर. नो नो प्रॉब्लेम. काय? हां अखिल अखिल आई, तुम्हाला वाटलं त्याच्या उलटच घडतंय हो. हिचं तर चांगलंच कौतुक होतंय. त्या गुरुमातांनी तर हिला डोक्यावर बसवलंय. आता आता ना बसू दे घेऊन. फार काळ टिकणार नाही. त्याची चांगली व्यवस्था करून ठेवणार आहे मी. काय करायचं ते माझ्या डोक्यात पक्क आहे. आई, तुम्ही पण ना, त्या शिष्य म्हणाले ना, चौथा मुलगा तर तुम्ही आहात घरातला. जरा चिडवलं की लगेच चिडता. असंच असतं. आगीत थोडं जरी तेल ओतलं ना, ती चांगलीच भडकते. गुरुमाता ध्यान करतायत. 2च मिनिटं, जास्त नाही. 2च मिनिटं. त्यांची निद्राधीन होण्याची वेळ आहे. ते आता कोणाशी बोलणार नाहीत. 2च मिनिटं घ्यायची मला. मी फार वेळ नाही थांबणार आहे. प्लीज 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 प्लीज. बोलू दे तिला. बोलल्याशिवाय ती काय जायची नाही. बोल जयश्री. ते विचारायचं होतं, ते पूजेचं छान झालं ना. आणि ते संध्याकाळचं पण मनासारखं झालं ना तुमच्या? होय. हां, ते वसुंधराने जबाबदारी घेतली म्हटल्यावर व्यवस्थितच होणार सगळं. चांगली आहे माझी सून. हो तिचं प्रत्येक काम अगदी बिनचूक असतं. किती काम असलं ना तरी ती नाही म्हणत नाही.
तुम्ही आपलं म्हणत होतात तुमच्या सुना चांगल्या नाही आहेत म्हणून, आणि ते काय कर्म वगैरे असं काही नसतंच. तुमचं जरा चुकलंच ते. म्हणजे अहो, माझी वसुंधरा छान सून आहे, लाखात एक आहे. तुम्ही सुद्धा तिचं कौतुक करत होतात म्हणजे बघा. चांगल्या कामाचं मी नेहमीच कौतुक करते ग जयश्री. तू चांगलं काम केलं असतंस तर तुझंही कौतुक केलं असतं. पण काय माहिती का जयश्री, एक दिवस चांगलं काम करून कोणाला जीवन गौरव पुरस्कार मिळत नाही. चांगल्या कामात सातत्य हवं, कष्टात सातत्य हवं माणसाच्या. तुझ्या सुनेने आज चांगलं काम केलं म्हणजे उद्या करेल असं नाही ना. करणार नक्की करणार ती. बघाच तुम्ही वसुंधरा तुम्हाला खोटं पाडते की नाही ते. मी येऊ. शुभरात्री गुरुमाता. या अहंकार काही कमी होत नाही चा. मुलं झोपली? हो मगाशीच. आय यू ओके? ठीक आहे मी. तुमचा चेहरा असा का दिसतोय? ताण आलाय असं वाटतं. काही नाही हो, बस थोडं अंग दुखतंय आणि डोकं दुखतंय. तुम्ही एक काम करूया, बसा इथे. हो नाही नाही, ते तांदूळ भिजत घालायचंय. मुलं झोपले की नाही बघायला आले होते. आले. बसू. ताप आलाय तुम्हाला, या इथे बसा. काहीच मी म्हणत होतो तुम्हाला दुपारी झोपा, पण तुम्ही माझं ऐकलंच नाहीत ना. आता बसा तुम्ही, मी औषध घेऊन आलो. नाही नाही, गोळीने झोप लागते, खूप कामं बाकी आहेत. मग झोप लागलीच पाहिजे तुम्हाला. तुम्हाला झोपेची गरज आहे. पहाटेची तयारी करायची बाकी आकाशराव. आणि खरं सांगू, एवढ्याशा तापाने काही नाही होत. मी आलेच. वसुंधरा आता अति होत आहे. का अट्ट लावलाय तुम्ही? काय कळत नाहीये? आता गपचूप झोपायचं एक शब्दही बोलायचं नाही. पण माझी तयारी सकाळी बघू. फक्त 10 मिनिटं झोप. वसुंधरा उठा, या इथे. अहो माझं ऐका तरी तुम्ही. अलार्म लाव. मी लावेन. आता खबरदार हल्लात तुम्ही तर. डोळे बंद. डोळे बंद. कधी कधी ना मुलं तुमच्यापेक्षा बरी वाटतात. ऍटलीस्ट माझं सांगितलेलं ऐकतात तरी. काय गरज आहे एवढी कामं अंगावर यायची? सांगायचं तुम्हाला नाही जमत आहे, मध्ये मध्ये ब्रेक हवाय. पण नाही, तुम्ही अरे देवा, सगळी तयारी करायची राहिली. गुरुमाता. कसं वाटतंय आता? ताप उतरलं का? असं जाऊ द्या. हे सगळं काय चाललंय? पूजा चालली. पूजा? सगळी तयारी? अरे देवा, आईला सगळी तयारी करावी लागते का? मी केली. काय तुम्ही केली सगळी तयारी? तुम्ही सांगितलं होतं ना त्यांना काय काय आणि कसं कसं लागतं ते. त्या हिशोबाने पहाटे उठून सगळं केलं. मग मला उठवायचं होतं ना. हो असं कसं? ताप होता तुम्हाला. मी केलं असतं सगळं खरंच. कोण आहे? काय चाललंय? ही कसले कुजबुज करताय? प्रार्थना होईपर्यंत थांबतायत मी का? हे का?
तू अजून फारशी कशी? माफ करा, माझ्याकडून चूक झाली. पहाटे जागच नाही आली मला. म्हणजे मला कळलं नाही. मग तू उठलीस नाहीस? मग पूजेची तयारी कोण केली? मी केली गुरु, मी केली. हा म्हणतो ते खरे. वा, उत्तम. एक दिवस कष्ट करून हाऊस फिटली तुझी, म्हणून सगळी जबाबदारी नवऱ्या ढकलून दिलीस. बघतेस ना जयश्री, ही तुझी लाखात एक सून. म्हटलं नव्हतं मी तुला, कष्टात सातत्य हवं. नाही जमलं तुला, नाही जमलं. आरंभशूर माणसं मला बात आवडत नाही, समजलं? काय ग, हे तुझ्या मुलाला तिने व्यवस्थित कैयात घेतलं बरं का. वसुंधरा, हे चांगलं केलं नाहीयेस तू. तुझ्यामुळे मलाही ऐकून घ्यावं लागतंय. आई प्लीज एकदा माझं ऐकून घे. करू आता, माफ करा पण थोडं बोलतो मी. बोल. जेव्हा एक बायको नवऱ्याची काळजी घेते, त्याचं हवं नको ते बघते, तेव्हा आपण तिचं ते कर्तव्य आहे असं म्हणतो. आपण असं नाही म्हणत की नवऱ्याने आपली जबाबदारी बायकोवर ढकलली म्हणून. तिने आपल्या नवऱ्याची काळजी घेतलीच पाहिजे अशी अपेक्षा असते आपल्याला. मग हेच मी केलं तर मी चुकलोय असं नाही वाटत मला गुरुमाता. आणि संसारात तर नवरा बायको हे एक समानच असतात ना. मी वसुंधरांना खूप चांगलं ओळखतो. तुम्ही वर्षभर जरी या घरात राहिलात ना, तरी त्या आनंदाने रोज तुमची सेवा करतील. त्या काल आजारी होत्या म्हणून त्यांच्या जागी मी पूजेची तयारी केली. आजारी होत्या म्हणे. वा. मी ध्यान धारणा करायची तेव्हा बर्फ असो पाऊस असो, मी कधीही भंग केला नाही. अंगात ताप असतानाही गुरुची सेवा अविरत करत राहिली. पण तुम्हा तरुणांमध्ये सहनशीलता नाही. मनाचा निश्चय असा हवा की शरीराच्या व्याधीकडे लक्ष जाता कामा नये. आता दुपारचा स्वयंपाक तू करणार आहेस आपल्या हाताने, का तोही नवऱ्याकडून करून घेणार आहेस? नाही नाही नाही, म्हणजे मी स्वतःच्या हाताने सगळा स्वयंपाक करेन. आणि मीही नाही. म्हणजे वहिनी, तू आजारी आहेस ना, सो मी करेन ना तुला मदत. डोंट वरी. नको. हिला जमणार नसेल तर माझं अन्न मी स्वतःच्या हातानं शिजवेन. पण माझ्या अन्नाला 4 जणांचे हात लागता कामा नाहीत, कळलं? बघ जयश्री, जमतंय का तुझ्या सुनेला? माफी असावी गुरुमाता. त्याला समाधान. एवढा तुझ्यावर विश्वास ठेवला, जबाबदारी दिली, काय केलंस? नाक कापलंस माझं नेहमीसारखं. बरं वाटलं असेल ना? आई, मी खरंच काहीच माझ्या बिचाऱ्या आकाशला सगळी कामं करावी लागली तुझ्यामुळे. लाज नाही वाटत? एरवी मारे आवडतीस ना कामसूपणाचा. आई, मी खरं सांगते, मी काहीच केलेलं नाही. आकाशरावांना मी हे सगळं करायला सांगितलंच नव्हतं. त्यांनी स्वतःहून सगळं केलं. मला नाही माहित त्यांनी हे सगळं कधी केलं. माहित नाही म्हणजे? तू काय झोपली होतीस? आणि तुझं काम होतं ना ते. तोंड वर करून स्वतःवर घेतलं होतंस ना ते काम. मग करायला नको? म्हणजे चूक तुझी आणि सगळ्यांसमोर मान खाली माझी. आय एम सॉरी आई, माझी चूक झाली. मी
ती पुन्हा असं नाही करणार आणि त्यांच्या मनामध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल. वाज ठाऊक काय होणार आहे ते. परमेश्वरा, या घरात एकदा शांती मिळू दे रे थोडी तरी. मी तर काय तुझ्याकडनं अपेक्षा करणं सोडूनच दिलं आता. आई, कसलं भारी ना. त्या गुरुमाता वसूला किती ताडकन बोलल्या. तिच्या कौतुकाच्या सगळ्या फुग्यातली हवा फुस. कसली फुस. आणि उपयोग काय? शेवटी आकाश तिची बाजू घेऊन बोललाच ना. काय होत नाही एवढ्याने. असं काहीतरी व्हायला पाहिजे की आकाशला सुद्धा काही करता येणार नाही. आई, होईल, सगळं होईल. मी आहे ना, यू डोंट वरी. काहीतरी व्हायला हवंच आहे. मदत पाहिजे का? घाबरले ना मी. काय तुम्ही पण. सॉरी नो बट सिरियसली मी काय करू का? नाही नाही, तुम्ही काहीच नका करू. मी तर म्हणते तुम्ही इथे थांबूच नका. गुरुमातांनी पाहिलं ना परत त्या म्हणतील की मी तुम्हाला सगळी कामं करायला होती. अहो नाही करणार त्यांना. त्या ध्यान करत बसल्या. चला मी काय करू? हा मी नाही नाही, नको म्हटलं ना. तुम्ही जा बरं इथून. जा जा जा. मला हक्कलताय का? नुसतं उभं तरी राहू दे. काही नुसतं वगैरे उभं नाही राहणार तुम्ही. उगाच मध्ये मध्ये करेल. जा तुम्ही. नाही करणार. नको ना. अहो तुम्हाला नाही माहिती, मला आधीच किती काम आहे. तुम्हाला माहिती आहे गुरुमातांना किती सौम्य भाजी लागते. तेल कमी, मीठ कमी, मसाला नाही आणि कांदा लसूण तर अजिबात नाही चालत. बापरे, असं जेवण कसं जेवतात ते? सोपं नाही हो. बरं सांगा ना मला, मी काय करू? मला खरंच तुमची मदत करायची. खरंच मदत करायची. हां ठीक आहे. आता ही माझी भाजी मी अशी शिजत ठेवली आहे. 5 मिनिट झाले की गॅस बंद करायचा. ओके डन. पण इथे नाही, तिकडे चला. या का? या 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 इथे या या म्हणजे? या तुम्ही या. इथे तुम्ही इथे थांबून लक्ष ठेवायचं. ठीक आहे, मी आलेच. मशीन लावली की नाही तेवढं बघून येते. हॅलो. या हॅलो सर, गुड मॉर्निंग. हो सर. अच्छा ओके नाही नाही सर, बाकी डिटेल्स मी पाठवलेत. या राईट. हां आय थिंक या डॉक्युमेंट्सवरती अखिलने साईन केलं होतं ऑलरेडी, नाही का? ओके नाही काही हरकत नाही. तुम्ही मला पाठवा, मी चेक करतो. ओके सर. हां बाकीच्या गोष्टी आपण मीटिंगमध्ये डिस्कस करू. चालेल. ओके सर, गुड डे.